व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवत आहे. तर मी बनवत आहे घेवर. आणि घेवर हा राजस्थानचा मूळ पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे आणि तो बनवायला थोडासा ट्रिकी आहे. पण मी पहिल्यांदा प्रयत्न केला आणि तो मला जमला की नाही हे तुम्ही शेवटी नक्की सांगा. आज मी बनवणार आहे घेवर. चला बनवूया. तर घेवर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तूप, गाईचं तूप. मी इथे आपला जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो, बऱ्यापैकी मीडियम साईजचा जो चमचा असतो, त्या चमच्याने 4 चमचे असं गाईचं तूप घेतलेलं आहे आणि ते एका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला ते गॅसवरती अगदी कडक गरम करायचं आहे. त्यामुळे मी आता हे गरम करायला ठेवते. तोपर्यंत एक पातेलं घेतलेलं आहे आणि मी अजून एक आपल्याला साहित्य लागणार आहे, ते म्हणजे बर्फ एका वाटीमध्ये करायला ठेवला होता, तोही मी बाहेर काढून घेतलेला आहे. आणि आता तूप असं छान गरम झालेलं आहे, ते एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि त्यासोबतच हा जो बर्फ आहे तो त्यामध्ये घालायचा आणि छान असं फेटून घ्यायचं. एक 3 ते 4 मिनिट फेटल्यानंतर आपल्याला या तुपाचं घट्टसर असं लोणी तयार होईल, ते बनवायचं आहे. तर असं 3 ते 4 मिनिट फेटल्यानंतर लोणी तयार झालेलं आहे आणि हा बर्फाचा जो गोळा आहे तो मी आता बाजूला ठेवणार आहे. आणि त्यासोबतच जे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं आहे या लोण्यामध्ये, ते सुद्धा मी काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने माझं फेटून झालेलं आहे आणि आपला हा छान असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. कोणी हे ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत पण खातात, पण आता आपल्याला घेवर बनवायचं आहे तर आपण हे छान असं लोणी फेटून घेणार आहोत. मी एक 7 ते 8 मिनिट फेटल्यानंतर खूप स्मूथ मऊ असं टेक्स्चर या लोण्याचं तयार झालं होतं. तर यामध्ये मी मिक्स करणार आहे मैदा. तर मैदा 1 वाटी मी घेणार आहे 4 चमचे तुपासाठी. तर 1 वाटी मीडियम साईजची वाटी आहे, त्या प्रमाणात मी मैदा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे पाणी. पण पाणी आपल्याला 1 वाटी जर मैदा घेतला असेल तर आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. पण पाणी आपल्याला अगदी अर्धी वाटी करून मैद्यामध्ये छान असं मिक्स करून फेटून आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे. तर माझी 1 वाटी पाणी ॲड केल्यानंतर मी छान असं मिश्रण हे फेटून घेते. खूप घट्टसर असतं, त्याच्यात गोळे पण तयार होतात, मैद्याच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालूनच हातांच्या बोटाने छान असं गुठळ्या मोडत मिक्स करायचं आहे. आता याच वेळेला आपण जेव्हा मैदा घालतो त्यावेळेला आपण 1 चमचा बेसन पीठ जरूर घाला. इथे मी घातलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला आवर्जून सांगते की 1 चमचा जर बेसन पीठ घातलं तर या घेवरचा जो टेक्स्चर आहे तो अजून छान वाढतो. त्यामुळे यामध्ये तर आता मी घातलेलं नाही आहे, पण तुम्ही जेव्हा कराल ही रेसिपी पाहून तेव्हा तुम्ही नक्की घाला आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी परफेक्ट असे घेवर तुमचे बनणार आहेत. तर माझे असे 2 ते 3 वाट्या माझ्या 3ही वाट्या माझ्या पाणी घालून झालेलं आहे आणि छान असं दुधासारखं आपल्याला हे मिश्रण दिसत आहे. मुळात जेव्हा आपण घेवर हे बनवतो तेव्हा मैद्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण त्याला छान फेटून तर घेतोच, पण अगदी स्मूथ आणि अगदी दुधासारखं व्हायचं असेल तर आपल्याला हे गाळून घ्यावं लागेल. तर मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि एक गाळण पण घेतलेली आहे. हे छान असं मिश्रण गाळून घेणार आहे आणि त्यामध्ये पाहू शकता की किती गुठळ्या होत्या, त्या पण आपल्याला बाजूला काढता येतात. आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं स्मूथ आणि फ्लोई असं तयार झालेलं आहे. तर जेव्हा आपण घेवर बनवणार तर हे मिश्रण खूप थंड पाहिजे. तर त्यासाठी आपण फ्रीजमध्ये हे ठेवू शकता 1 ते 2 तास, किंवा जेव्हा आपण हे घेवर तयार करणार तेव्हा आपण एक बर्फाची वाटी घेणार आहोत आणि त्या वाटीवर आपण हे पातेलं ठेवणार आहोत थंड करायला. आणि इतकं पातळ पाहिजे की जर आपण चमच्याने पाहिलं तर अगदी त्याचा स्मूथ असा एकदम पातळ लेयर तयार होईल, इतक्या प्रमाणात ते फ्लोई हवं. आता मी सोबतच तेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि फ्रीजमधून हे मिश्रण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचं घेवर बनवणार आहोत. तर जेव्हा मी घेवर बनवते तेव्हा पातेलं हे एका मीडियम साईजचं हवं आणि तेल किंवा तुपामध्ये पण तुम्ही तळू शकता. तर मी इथे तेल घेतलेलं आहे आणि तूप किंवा तेल जे काही घेणार आहात
ते अर्ध्या प्रमाणात, पातेल्याच्या अर्ध्या प्रमाणात पाहिजे. कारण की जर आपण घेवर जेव्हा बनवतो तेव्हा आपण मिश्रण जेव्हा ओततो तेव्हा ते वर येण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळेच आपल्याला अर्ध पातेलं तेल आपल्याला भरून घ्यायचं आहे. अगदी काटोकाट पातेल्याच्या तेल किंवा तूप घ्यायचं नाही आहे. आणि हे जेव्हा मिश्रण आपण ओतत असतो तेव्हा गॅसची फ्लेम ही मीडियम असायला हवी, खूप बारीक किंवा खूप मोठी नको. आणि हे मिश्रण आपल्याला वरून असं ओतायचं आहे. बऱ्यापैकी मीडियम वरती हात करून आपल्याला थेंब थेंब करत ओतायचं आहे. तर अशा प्रकारे माझं पहिलं घेवर तर तयार झालेलं आहे आणि चमच्याने किंवा सुरीने किंवा लाटण्याच्या ज्या पुढचा भाग आहे त्या भागाने मी काढून घेतलेला आहे. आणि आता मी दुसरं पण घेवर बनवते तेव्हा पाहू शकता की मी वरून थोडं थोडं मिश्रण टाकत आहे आणि हे मिश्रण कडेला जाऊन पहिले बसतं. त्यानंतर आपल्याला जो मधला भाग आहे तो छान असा चाकूच्या साहाय्याने किंवा लाटण्याने आपल्याला रिकामा करायचा आहे आणि त्यामध्ये परत मिश्रण ओतायचं आहे. तर ही जी प्रोसेस करायला मला 3 ते 4 मिनिट गेले एक घेवर बनायला. तर अशा पद्धतीने माझे सर्व घेवर तयार झाले होते आणि अतिशय सुंदर असे दिसत होते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. आणि हे घेवर जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा आपल्याला लागते रबडी. तर रबडी कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण अजून त्या घेवरचा स्वाद वाढवण्यासाठी रबडी पाहिजेच. आणि शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी, 1 वाटी जर साखर असेल तर अर्धा वाटी पाणी घालून आपल्याला 1 तारी साखरेचा पाक करायचा आहे. आणि या घेवरवरती 3 ते 4 चमचे आपल्या आवडीनुसार आपण ह्यामध्ये साखरेचा हा पाक घालून सर्व करू शकतो. तर थोडं अजून रिचनेस येण्यासाठी या घेवरला आपण त्यावरती रबडी टाकू शकतो. साखरेच्या पाकासोबत आपण रबडी बनवली असेल, कलाकंद असेल, खवा असेल तोही टाकून आपण सर्व करू शकतो. आणि अशा प्रकारे माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. माझा हा प्रयत्न कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि काजू, बदाम, पिस्ता जे आपल्याकडे आहे त्यासोबत आपण सर्व करू शकतो. मी ही घेवर मुलीला खायला दिली तर तिच्या रिॲक्शन होती की अरे वा, छान आहे मम्मी. तर मुलांना जर हे आवडलं असेल तर मोठ्यांना नक्कीच हे आवडेल. आणि आय होप जर अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज आणि केक्सच्या रेसिपीज पाहायच्या असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि यासोबतच जर काही सजेशन्स असतील तर तेही कळवा. थँक्यू.